डिंपल मेहता सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेचे महापौर झाले आहेत. मॅम, काय पहिली प्रतिक्रिया देणार आहे TV9 वर तुम्ही? मी आमचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे आमदार नरेंद्र मेहता साहेब आणि जिल्हा अध्यक्ष दिलीप जैनजी आणि सर्व आमचे साथी नगरसेवक नगरसेविका सर्वांचा मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद करत आहे. आजपासून तुम्ही पदभार सांभाळले आहेत, काय तुमच्या विजन असणार आहेत, कशा प्रकारे तुम्ही मीरा भाईंदरसाठी काम करणार? या मीरा भाईंदरनी सर्व जनतानी आम्हाला एक मोठा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी. आणि ज्या मुद्द्यामध्ये आम्ही सर्व ठिकाणी जे निवडणूक होती त्यावेळी आम्ही सर्व ठिकाणी फिरले होते, घरी घरी गेले होते, सर्वांच्या घरी गेले होते जनताच्या. तर जनताची जी अपेक्षा आहे आमच्यामध्ये ते अपेक्षा आम्ही पूर्ण करणार. आणि जे पण विकासाचे जे कार्य आहे, सर्वप्रथम मी हे सांगू शकते, आमचे पाणी सूर्या डॅमचं जे पाणी या ठिकाणी येणार आहे ते लवकरच लवकर त्या कामाची गती देणार. असे बरेच कामं आहे जे विकासाचे, जे सिमेंट रोड असो, आपला मेट्रो असो, हे सर्व कामे त्यांना गती देण्याचं काम या ठिकाणी मी करणार. शेवटचा प्रश्न आहे, जेव्हापासून तुमचं नाव चर्चेत आलं होतं तेव्हापासून मराठी एकीकरण समितीने विरोध सुरू केला होता, आज पण विरोध केला होता, त्यांना काही आता सांगणार? बघा, मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे. माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला. माझे वडील, माझे आई या सर्वांचा जन्म महाराष्ट्रामुळेच झालेला आहे. आणि माझा जे OBCचं सर्टिफिकेट आहे, मी OBC महिला आहे, तर माझ्याकडे हे सर्टिफिकेट पण आहे. तर मी कसं काय महाराष्ट्र होऊ शकते, तर हे त्यांना कळायला पाहिजे. मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे आणि या जनताने मला प्रतिसाद दिलेला आहे. मीरा भाईंदर ती जनता आहे, त्यांनी मला हे पदासाठी इतका प्रतिसाद दिलेला आहे. तर मी जनताचा खूप खूप अभिनंदन करते, धन्यवाद पण करते. आणि त्यांनी जे माझ्यावर प्रेम दाखवलं आहे, विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासमुळे मी खरे उतरणार. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.